नमस्कार, मी राजेंद्र पाटील. मी नवी मुंबईवरून आलो आहे आणि नोकरीसोबत काहीतरी एखादा छोटासा व्यवसाय आपल्यासोबत असावा, कारण नोकरीतून काही भविष्यातली आपली स्वप्न पूर्ण होतील अशी आत्तापर्यंतच्या तरी प्रवासामध्ये मला काही जाणवलं नाही. त्यामुळे एखादा छोटासा व्यवसाय आपल्याकडे असावा, जेणेकरून पुढे भविष्यात आपल्याला काही गोष्टी करता येतील. अशा हिशोबाने मी पेस्ट कंट्रोल या व्यवसायाकडे थोडं बघत होतो आणि त्याच्यातून आपल्याला योग्य मार्गदर्शन अगदी टॉप टू बॉटम कोण देईल असं या माध्यमातून मी ऑफलाईन आणि ऑनलाईन यूट्यूबवरती किंवा गुगलवरती या गोष्टी सर्च करत होतो. पण त्यातून आपल्याला पाहिजे तशी माहिती ऑफलाईनमध्ये कोण देत नव्हतं किंवा ऑनलाईनवरती पण ती त्या प्रमाणात उपलब्ध नव्हती. तर यूट्यूबवरती सर्च करताना मला पंकज पाटील सरांचा प्रथम पेस्ट कंट्रोलच्या द्वारे असलेला ट्रेनिंग प्रोग्राम याच्याबद्दल माहिती मिळाली आणि मी त्यांना कॉन्टॅक्ट केल्यानंतर त्यांच्या त्या शेड्यूलप्रमाणे मी आज इथे ट्रेनिंग अटेंड केलेली आहे. तर त्याच्यामध्ये माझ्या ज्या सगळे प्रश्न जे होते, मी एवढे दिवस जे शोधत होतो सगळं ऑनलाईन आणि ऑफलाईनवरती, ते सगळ्या प्रश्नांची जवळपास मला आज उत्तर सगळी मिळालेली आहेत. आणि त्यांचा जो मला वाटतं एवढ्या वर्षाचा जो अनुभव आहे, 10 ते 15 वर्षाचा या क्षेत्रातला अनुभव, तो आम्हाला सगळा ऐकायला मिळाला. त्यातून ज्या अडचणी आहेत त्याच्यावरती असलेले सोल्युशन त्यांनी जे सांगितलेले आहेत ते आम्हाला कुठेतरी अपील झालेत आणि ते आम्हाला हे पटलेले आहेत त्या गोष्टी. आणि भविष्यामध्ये या क्षेत्रामध्ये कसा स्कोप आहे किंवा ही भविष्याची कशी गरज आहे हे त्यांनी आम्हाला सांगितलं आणि ते आपल्याला पटलेलं आहे. आणि त्याचप्रमाणे त्यांचा जो उद्देश आहे की बाबा या क्षेत्रामध्ये मराठी लोकांनी जास्तीत जास्त यावं आणि आपला याच्याकडे एक व्यवसाय म्हणून बघून आपल्याला भविष्यामध्ये कसं याच्यातून पुढे जाता येईल किंवा आपल्याला आपल्या परिस्थिती कशी सुधारता येईल याच्याकडे पण आपल्याला त्याच्या मार्गातून आपल्याला फायदा होईल. तर हा जो प्रोग्राम त्यांनी आमच्यासाठी आयोजित केला आणि त्यातून आम्हाला भरपूर अशी माहिती मिळाली. आणि इथून पुढे भविष्यामध्ये आम्ही जशी पुढे वाटचाल करणार आहे भविष्यामध्ये, त्यामध्ये जी येणाऱ्या ज्या समजा समस्या आहेत त्याच्यासाठी पण आम्हाला ते मार्गदर्शन करतील अशी आशा बाळगतो. आणि आजच्या कार्यक्रमाला संधी दिल्याबद्दल धन्यवाद.